73,630 कोटी रुपये पीक विमा कंपनीला, शेतकऱ्याच्या खात्यात 90 लाख आल्याचा दावा. त्याचबरोबर मी जी आकडेवारी सांगणार आहे या आकडेवारीनं देश हादरणार आहे, हादरवणारी आकडेवारी आहे. सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. सध्या शेतकरी म्हणतात आमचा पीक विमा कधी येणार, त्याच्यावरच्या अपडेट आपण बघतो. 1100 कोटी रुपयाला मंजुरी, एनसीआयपीच्या पोर्टलमध्ये घोळ झाला, पोर्टल नीट झालं, अमुक झालं, टमुक झालं, राज्याने हिस्सा दिला, आता येणार. ज्या शेतकऱ्यांचं पोर्टलवर दिसतं त्या शेतकऱ्यांचा 7 दिवसाच्या आत जमा होणार, अशा अनेक अपडेट आपण बघितल्या. मात्र ही जी अपडेट आहे 2016 मध्ये या पीक विमा योजनेचं नाव नरेंद्र मोदींचं केंद्रात सरकार आल्यानंतर या पीक विमा योजनेचं नाव प्रधानमंत्री फसल बीमा योजना झालं, PMFBY. त्या अंतर्गत शेतकऱ्यांनी प्रीमियम पोटी पीक विमा भरला, म्हणजे प्रीमियम भरून पीक विमा काढला. 2016 ते 2025 या 9 वर्षामध्ये पीक विमा कंपन्यांनी 73,630 कोटी रुपये कमावलेत. आणि ह्या पीक विमा कंपन्या फक्त 20 आहेत. त्यापैकी 15 कंपन्या खासगी आहेत, 5 कंपन्या सरकारी आहेत. आता तुम्ही विचार करा, शेतकरी किती लुटला आहे या कृषी प्रधान देशामध्ये. म्हणजेच शंकर बढे नावाचे कवी म्हणतात, म्हशी वाजोट्या निघाल्या, झाले गरवारे गेले आणि घाम गाळणारे येते, दुःख सवतीचं झेले. अगदी त्याच पद्धतीनं हा कृषी प्रधान देश असताना इथल्या कृषकाला, इथल्या शेतकऱ्यालाच, इथल्या भांडवलदार पंतप्रधानांकडनं त्या ठिकाणी सापत्न दर्जाची वागणूक दिल्या जाते आहे. बाहेरून कव्हर तरी दिसतंय की पीक विमा कंपनी हे शेतकऱ्यांची आहे, मात्र ती शेतकऱ्यांची नाही. ती शेतकऱ्यांकडनं पैसे लुटून, शोषून, त्यांचं शोषण करून त्यातून आपले मित्र जगवण्याची, आपले चंद पार्टनर XYZ लोक जवळचे यांना चिक्कार श्रीमंत करण्याची, आपले आमदार, खासदार, मंत्री यांना श्रीमंत करण्याची योजना म्हणजेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही आहे. आणि ही आकडेवारी अधिकृत आहे. अशा पद्धतीची आकडेवारी मी तुमच्या समोर आता ही मांडलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या बिचाऱ्या शेतकऱ्यांना काय वाटतंय की पाणी कुठं मुरतंय, शेतकरी एकच. आता हे जे मी वाक्य वापरलं, देश हादरवणारी. अहो 9 वर्षात 15-20 कंपन्यांना 73,630 कोटी रुपये इतका त्या ठिकाणी कमवू शकतात. त्यापैकी 21 ते 30 हजार कोटी रुपये निव्वळ त्यांचा नफा राहतो. इथं आमच्या बापाला उभ्या हयातीमध्ये 1 कोटीवर किती आकडे असतात हे बी माहित होत नाही. हो, 1 कोटी तर अंतरच राहिले. करोडोंचा असलेला हा शेतकऱ्यांचा समाज हा प्रचंड शोषिताचं, वंचिताचं जिना जगतोय. हा शेतीवर असलेला, म्हणजे शेतकरी हा शेती करतोय तो तोट्यात आहे, आणि त्या शेतीवर प्रक्रिया करणारा, शेतीवर जगणारा प्रत्येक जण नफ्यामध्ये आहे. ही वस्तुस्थिती मांडतोय मी तुमच्या समोर, याच्यामध्ये काहीच खोटं नाहीये. मी जो थंबनेल टाकलाय, जो तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, पहिली लाईन अशी आहे की 73,000 पेक्षा जास्त कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांनी 9 वर्षात कमवलेत. आणि दुसरी लाईन अशी आहे की शेतकरी वैतागून कमेंट्स करतोय, पीक विमा मिळत नाही म्हणून मला 90 लाख रुपये मिळाले किंवा मला 90 लाख कोटी रुपये मिळाले. उपरोधिकपणे तो या सरकारवर टीका करतो आहे. हे सरकारचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल किंवा नरेंद्र मोदी असतील, वेगवेगळ्या गोष्टी समोर आणून, वेगवेगळ्या प्रकरणं या मीडियाला सगळ्याला लावून मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करणं. या देशामध्ये दररोज 10 शेतकरी आत्महत्या करतात, दररोज 10 शेतकरी आपलं जीवन संपवतात. आम्ही गळा सुकेपर्यंत ओरडू सांगतो की ही पीक विमा कंपनी जी महाराष्ट्र राज्यानं 2025-26 सीझन करता आणली, ती पीक विमा कंपनीचं जर का कुणासोबत कंपॅरिझन करायची झाली तर ती डेड बॉडी सोबत करता येईल. जशा पद्धतीनं श्वास नसलेला व्यक्ती असतो, अगदी त्याच पद्धतीनं तिच्यातले ट्रिगर नसलेली पीक विमा योजना ती एकाच फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे. इतर राज्यांमध्ये ट्रिगर आहेत. केंद्र सरकार सांगतंय की तुमचं भात पुरानं वाहून जाणं असतील किंवा जंगली प्राण्यांना नुकसान, हे पण स्थानिक नैसर्गिक आपत्तीत घ्या. पण आमच्या दळभद्र देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या महायुती सरकारने ते ट्रिगरच ठेवलेले नाहीत आणि ते पुढे पण ठेवणार नाहीत. कशासाठी? 2-3 हजार कोटी वाचवण्यासाठी. फक्त शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांना मिळू द्यायचा नाही, त्यांच्या नफ्यावर, त्यांच्या घामावर
वरवंटा फिरवण्याचं काम हे सरकार करताय. हा व्हिडिओ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. शेतकऱ्यांचा आगडो मुसळला पाहिजे. शेतकऱ्यांची चळवळ राहिली नाही, शेतकऱ्यांचे नेते राहिले नाही, शेतकऱ्यांच्या बाजूला कोणी बोलायला तयार नाही आणि म्हणून ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तो असा सगळा विषय आहे, पेटून उठावं लागेल. आणि आताही तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती हाताबाहेर चालली नाही तर स्वस्थ बसा. धन्यवाद.